आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात महान योद्धे व प्रगल्भ पर्यावरण रक्षक म्हणून केलेले कार्य ही गौरवास्पद. नगरसेवक महेश इंगळे. चपळगाव येथील शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवरायांच्या आरती प्रित्यर्थ नगरसेवक महेश इंगळे यांचे मनोगत. आपल्या सर्व मराठी व हिंदू बंधू भगिनींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही महान योद्धे व स्वराज्य विचार प्रणेते म्हणून आहे. पण छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात दूरदृष्टिकोन ठेवून केलेल्या अनेक कार्यासह महान योद्धे व प्रगल्भ पर्यावरण रक्षक म्हणून छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य ही गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतेच तालुक्यातील चपळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज इंगुले यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या शिवजयंती उत्सवात मान्यवरांसह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात नगरसेवक महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची आरती संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केल्याप्रित्यर्थ महेश इंगळे बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज इंगुले यांनी नगरसेवक महेश इंगळे प्रथमेश इंगळे, नगरसेवक तमा शेळके मामा यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व शिवरायांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक अभिनमप्पा भंगे, तंटामुक्त अध्यक्ष संजय बाणेगाव, प्रतिष्ठित नागरिक मल्लू कांबळे, महादेव वाले यांचा सत्कार सोहळा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाला. पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली आई राजमाता जिजाऊ साहेब यांना सती जाण्यापासून रोखले होते. शहाजी राजे भोसले यांच्या निधनानंतर स्वराज्यासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी जिजाऊंचे मार्गदर्शन आवश्यक असल्याने महाराजांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले आणि त्यांचे प्राण वाचवले. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. ज्यांनी ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे धोरण राबवून रतनदुर्ग, रत्नागिरी, शिवराजेश्वर, मालवण, सिंधुदुर्ग येथे आरमारी किल्ले निर्माण करून सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांपासून कोकण किनारपट्टीचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांनी केलेले अनेक कार्य जसे की वृक्षारोपण, गडेकोटांचे जतन, वनसंपत्ती संरक्षण आणि जलव्यवस्थापन यावर भर देऊन केलेल्या कार्याचा आलेख आजही आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. वृक्षतोड न करता पूर्वजांनी लावलेली झाडे लेकरांसारखी जपा असे आदेश त्यांनी सैन्याला दिले होते. शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक महत्त्वाचे विचार म्हणजे जंगल संपत्ती कमी होऊ नये म्हणून कडक आज्ञापत्रे काढली होती. झाडे तोडणे म्हणजे प्रजेला पीडा देणे होय. झाडे ही 2 वर्षात मोठी होत नाहीत, ती वर्षानुवर्षे रयतेने जपलेली असतात. त्यामुळे ती आपल्या मुलांप्रमाणे सांभाळावी, ज्यायोगे निसर्गाचा समतोल राखला जाईल. आणि गनिमी कावा या युद्धनीतीसाठी या वनसंपत्तीची झाडे झुडपांचा, डोंगररांगांचा उत्तम वापर होईल असे ते नेहमीच सांगितल्याचे इतिहासात नोंद आहे. अशा महान कर्मयोगी सत्पुरुषाचे व रयतेच्या राजाची जयंती म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे मनोगत व्यक्त करून सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा दिल्या. आपणास येथे शिवरायांच्या आरती प्रित्यर्थ बोलावून विचार व्यक्त करण्यास दिलेल्या संधीबद्दल येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे व प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज इंगुले यांच्यासह सर्व मान्यवर व उपस्थित चपळगाव ग्रामस्थांचे आभार मानले. प्रारंभी बालविद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावर भाषण केल्याबद्दल नगरसेवक महेश इंगळे यांनी प्रत्येकी ₹501 रोकड बक्षीस दिले. यावेळी चपळगाव येथील ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, मच्छिंद्र सुरवसे, शिवाजी सुरवसे, विठ्ठल सुरवसे, आकाश सुरवसे, केतन सुरवसे, पवन इंगुले, विशाल सुरवसे, अभिषेक भोसले, मल्लीनाथ पाटील, यशवंत दुलंगे, महेश मालक, प्रथमेश मालक इंगळे, मित्रपरिवारातील अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, प्राध्यापक शिवशरण अचलेर, सुनील पवार, दहिटणे येथील सेवानिवृत्त मेजर अमोल माने, श्रीशैल गवंडी, हाजप्पा झंपले, सैदप्पा इंगळे, संदीप पंडित, मनोज जगताप, आदित्य गवंडी, तुषार मोरे, समर्थ स्वामी उदय जमगे, युवराज सोनटक्के, तन्मय इचगे, ओंकार पाटील आदींसह चपळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंवाद न्यूज लाईव्ह न्यूजसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव.
जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.